नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष. परंडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान सुरू. नागरिकांच्या समस्या थेट मंडळ स्तरावर सोडवणार. परंडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान सुरू. नागरिकांच्या समस्या थेट मंडळ स्तरावर सोडवणार. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्देशानुसार परंडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या थेट मंडळ स्तरावर सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय परंडा यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे. राज्य शासनाने नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा आणि लाभ घरपोच एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर शिबिरे घेऊन नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित विभाग असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडचणी आणि कागदपत्रांशी संबंधित प्रश्न सोडवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येतो आहे. मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक परंडा तालुक्यात 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत विविध महसूल मंडळांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. आसू मंडळ 7 मार्च 2026, जवळा मंडळ 14 मार्च 2026, अनाळा मंडळ 28 मार्च, शेलगाव मंडळ 11 एप्रिल, सोनारी मंडळ 18 एप्रिल, परंडा मंडळ 8 मे, 5 पिंपळा मंडळ 15 मे. या शिबिरांमध्ये मिळणाऱ्या प्रमुख सेवा. या शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 उताऱ्यांमधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल 7/12 संदर्भात मार्गदर्शन, सगळ्यांसाठी घरे अंतर्गत घरपट्टी वाटप, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उत्पन्न, रहिवासी जात इत्यादी प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकृती वाटप, एक खिडकी योजनेअंतर्गत नागरिक सुविधा ही मोजणी ऑक्शन, PM किसान योजना आणि तक्रार निवारण, भूसंपादन, अकृषक परवानगी प्रकरणांमध्ये मार्गदर्शन, नवीन शासन निर्णयानुसार अकृषक तरतुदींबाबत माहिती, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत व्यवहारांची माहिती, बळीराजा पाणी शेततळे योजनेबाबत मार्गदर्शन, बळीराजा पाणी शेततळे योजनेबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्थ स्वीकृती आणि अर्ज मंजुरी आदेश वितरण, पोस्ट ऑफिसच्या नाविन्यपूर्ण विमा योजनांबाबत मार्गदर्शन. तहसीलदार परंडा यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे की या अभियानामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपल्या समस्या थेट शिबिरात मांडाव्यात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या अभियानामुळे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून तालुक्यातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.